मी ताजुद्दीन परकार आणि तुम्ही पाहत आहात आज की बात ताज के साथ. रत्नागिरी जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, जनतेचे प्रश्न आणि सडेतोड विश्लेषण फक्त येथेच. जाणून घेऊया आजची मोठी बातमी. काय आहे 1 जानेवारी 2016 नंतरच्या काल्पनिक वेतन निश्चितीचा गुंता? रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षांसमोर सेवानिवृत्तांनी कोणत्या मागण्या मांडल्या? पहा हा विशेष रिपोर्ट. रत्नागिरी जिल्ह्यातील स्वाभिमानी सेवानिवृत्त शिक्षक व अधिकारी संघटनेच्या वतीने आज एक महत्त्वाची सभा आणि सत्कार सोहळा पार पडला. जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा अस्मिताताई केंद्रे, उपाध्यक्ष विलासजी चाळके आणि शिक्षण सभापती मुरकर साहेब यांचे संघटनेच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. केवळ सत्कारच नव्हे तर सेवानिवृत्तांच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी रत्नागिरी शिक्षक पतपेढी येथे जिल्हाध्यक्ष प्रभाकर खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या सभेचा मुख्य अजेंडा होता प्रलंबित आर्थिक हक्क. 1 जानेवारी 2016 पासूनच्या सुधारित वेतन संरचनेतील काल्पनिक वेतन निश्चिती, गटविमा प्रस्ताव आणि भविष्य निर्वाह निधीच्या प्रलंबित रकमांबाबत प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. जिल्हा सरचिटणीस प्रदीप पवार यांनी संघटनेच्या पुढील वाटचालीचा आराखडा मांडला. तालुकानिहाय शाखांचं बळकटीकरण आणि सेवानिवृत्तांच्या हक्कासाठीची ही वज्रमूठ आता अधिक घट्ट होताना दिसत आहे. आज की बात ताज के साथसाठी मी ताजुद्दीन परकार. तुम्हाला काय वाटते? सेवानिवृत्तांच्या या मागण्या मान्य होतील का? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या आज की बात ताज के साथ चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही बातमी शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.